बरं, तुम्हाला लाऊडस्पीकरचं परमिशन आहे पण डीजे साठी परमिशन नाही, माहिती आहे ना? दोन्हीचा परवाना आहे. त्यानंतर तुमचं जेव्हा आगमन, गणपतीचं आगमन होतं, त्या गणपतीच्या आगमनाच्या वेळेला आता जसं पूर्वी नुसतं गणपती घेऊन यायचे 4-5 10-15 भक्तगण असायचे बरोबर, आणि आगमन व्हायचं. पण आता जसं आपण जाताना विसर्जनाच्या वेळेला मिरवणूक काढतो, तशी आगमनाच्या वेळेला पण बऱ्याच वेळेला मिरवणूक काढतात. तशी कोणाच्या आगमनाच्या वेळेला मिरवणूक आहेत? ही सगळी माहिती आपण आहे ना गणेश मंडळाने आमच्या मिल स्पेशल आहेत त्यांना द्यायची, ते तुमच्याकडे येतील, ती सगळी माहिती घेणार आहे. आणि तुमची जर आगमनाच्या वेळेला जर मिरवणूक असेल तर तसं आम्ही तसा बंदोबस्त ठेवू, ट्रॅफिकची व्यवस्था करू, तुम्हाला कुठली आगमनाच्या वेळेला अडचण येणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं कुठलंही जे असेल तर पहिलं तुम्ही पुरुषांना इंटिमेशन द्यावे, आमची मदत घ्या, म्हणजे कुठलाही ट्रॅफिकचा किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम येणार नाही. आपण तुमची जी मिरवणूक आगमनाची आहे तिथे कुठली मस्जिद नाही ना, किंवा कुठल्या घोषणाबाजी वगैरे होऊ नये, त्यावर धार्मिक तणाव वाढू नये, हा आपण महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण पोलिसांना इन्फॉर्म करणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे तुमच्या आगमनाचा आम्ही रूट तुम्ही ठरवल्यानंतर मिरवणुकीचा त्याप्रमाणे आम्ही तिथे बंदोबस्ताची व्यवस्था करू. हे सर्वात महत्त्वाचं आहे, बरोबर.